मुलांनो, यापूर्वी आपण समरूपता या प्रकरणामध्ये 1.2 हा सराव संचय पाहिलेला आहे. तर त्याच्या पुढचा जो भाग आहे आपला समरूप त्रिकोण. तर समरूप त्रिकोण आतापर्यंत आपण पाहिलं असेल की त्रिकोणाचं नावच आहे समरूपता आणि समरूपतेचा आतापर्यंत उल्लेख झालेला नाही. तर आता आपल्याला समरूप दोन त्रिकोण समरूप कधी असतात, कधी समरूप आहेत असं म्हणायचं, त्याच्या अटी काय आहेत ते आपल्याला पाहायचं. नववीला आपण थोडीशी व्याख्या पाहिली आहे, तीच आता थोडीशी रिव्हिजन करूया आपण. की दोन त्रिकोण, मग कुठले दोन त्रिकोण, समजा एबीसी आणि पीक्यूआर असे दोन त्रिकोण आहेत. हे दोन त्रिकोण समरूप आहेत कधी म्हणायचं. बघा, समरूप आणि एकरूप याच्यामध्ये फरक आहे. आताच ते कन्फ्युजन होऊ देऊ नका. समरूपचा अर्थ वेगळा आहे आणि एकरूपतेचा अर्थ वेगळा आहे. तर दोन त्रिकोण समरूप कधी असतात? आता बघा, इथं मी एक संगती लिहिली आहे पहा. अशी संगती आपल्याला 6 प्रकारे लावता येते त्रिकोणाची. एक संगती त्यातली घेतली आपण, एबीसी संगत पीक्यूआर. याचा अर्थ काय झाला की ए शिरोबिंदूची संगती पी शी आहे, बी ची संगती क्यू शी आहे, सी ची संगती आर शी आहे. या संगतीनुसार हे दोन त्रिकोण समरूप कधी होतील? तर या दोन त्रिकोणाचे जे संगत कोण आहेत, संगत कोण आपण ए चा संगत कोण पी म्हणू आपण, हा एक रूप आहे. समजा कोण बी आणि कोण क्यू सुद्धा एक रूप आहे, संगत कोण, आणि सी चा संगत कोण आर, हे एक रूप आहेत. तिन्ही कोण एक रूप आहेत, संगत कोण. आणि बाजूच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर ह्या दोन त्रिकोणाच्या समजा बाजू ह्या प्रमाणात आहेत. प्रमाणात म्हणजे त्याचं गुणोत्तर समान आहे. कुणाकुणाचं ए बी ची संगत बाजू कोणती आहे? पी क्यू. संगती आपण एबीसी संगत पी क्यू आर लावलेली असल्यामुळे त्याची संगत बाजू पी क्यू येईल. त्यानंतर बीसी संगत क्यू आर आणि एसी संगत पी आर. ह्या तीन संगत बाजू प्रमाणात आहेत, म्हणजे त्यांचं गुणोत्तर समान आहे आणि तीन कोण एक रूप आहेत. हे 6 घटक झाले. लक्षात काय घ्यायचंय की दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी हे 6 घटक आपल्याला इथं दाखवावे लागतात. कसे दाखवावे लागतात? तर तीन संगत कोण एकरूप आणि तीन संगत बाजू प्रमाणात जर असतील तर याच्यावरून आपल्याला असं लिहिता येतं की त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर आहेत म्हणता येईल. बर, लक्षात येते का? काय दाखवलं पाहिजे आपल्याला समरूप असण्यासाठी? त्या दोन त्रिकोणाचे संगत कोण एकरूप आणि संगत बाजू प्रमाणात म्हणजे गुणोत्तर त्याचं समान पाहिजे. असं जर असेल तर ते दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवता येतात. म्हणजे आपल्याला 6 घटक दाखवावे लागतात, बरोबर आहे. मग समरूपतेची इथं दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी आपल्याला हे 6 घटक एकत्रित दाखवावे लागतात. कसे दाखवावे लागतात? तीन संगत कोण एकरूप आणि तीन संगत बाजू प्रमाणात. ह्या जर दोन अटीची पूर्तता होत असेल तर ते दोन त्रिकोण समरूप आहेत असं म्हणता येईल. मग आता प्रत्येक वेळेस उदाहरण सोडत असताना आपल्याला जर दोन त्रिकोण समरूप जर दाखवायचे असतील तर प्रत्येक वेळेस हे 6 घटक तुम्ही इथं दाखवणार का? त्याला वेळ पण लागणार आहे खूप, बरोबर आहे. त्याच्यासाठी म्हणजे मधला जो मार्ग आहे, शॉर्टकट म्हणू आपण त्याला, दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी आपण त्याच्या कसोट्या वापरणार आहोत. जसं की आपण एकरूपतेच्या कसोट्या पाहिल्या होत्या, बरोबर आहे. बा कसोटी, बाकोबा कसोटी, ह्या ज्या कसोट्या होत्या एकरूपतेच्या, तशाच काही कसोट्या या ठिकाणी आपल्याला समरूपतेच्या पण पाहायच्या आहेत. आता समरूपतेच्या कसोट्या काय पाहायच्यात आपल्याला? तर पहिली जी कसोटी आहे आपली ती आहे कोको कसोटी. हे लक्षात ठेवा. ही समरूपतेची व्याख्या झाली. समरूपतेची व्याख्या काय सांगणार तुम्ही? ज्या दोन त्रिकोणाचे संगत कोण एकरूप असतात आणि संगत बाजू प्रमाणात असतात ते दोन त्रिकोण
समरूप असतं. ही साधी सोपी व्याख्या आपल्याला सांगते. आता काय करायचं बघा, कसोटी जर पाहायची झाली आपल्याला, पहिली कसोटी आहे समरूपतेची को कसोटी. आता को कसोटी म्हणल्यानंतर लक्षात आलं असेल तुमच्या, इथं 3 कोणांचा उल्लेख आहे. को 3 कोण. मग 3 कोण आपल्या समरूपतेच्या व्याख्येमध्ये काय सांगितलंय, 3 कोण कसे असले पाहिजेत, एकरूप असले पाहिजेत. आणि मग इथं आपल्याला 6 पैकी 3च घटक एकरूप दाखवायचे. कोणते? 3 कोण एकरूप दाखवायचे. मग समजा मी इथं हे 2 त्रिकोण घेतले, एबीसी संगत पी क्यू आर दाखवलंय, म्हणजे ही संगतीनुसार घेतले आपण. तर ए या कोणाशी एकरूप पी कोण आहे इथं दाखवलाय, बी कोणाशी एकरूप क्यू कोण आहे, सी कोणाशी एकरूप आर कोण आहे. म्हणजे हे 3 कोण जर एकरूप जर झाले तर आपल्याला असं म्हणता येईल की ते 2 त्रिकोण समरूप आहेत. तुम्ही म्हणाल की मग फक्त कोणच एकरूप दाखवलेत, बाजू प्रमाणात दाखवलेले नाही. मग को कसोटीचा इथं शॉर्ट मध्ये म्हटलेलं आहे मी, शॉर्ट फॉर्म आहे हा समरूप त्रिकोण दाखवण्याचा. म्हणजे तुम्हाला जर इथं तुम्ही 3 कोण जर एकरूप दाखवले तर तुम्हाला 3 बाजू प्रमाणात दाखवायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट त्याच्यावरून लिहू शकता की त्रिकोण ते 2 त्रिकोण समरूप आहेत. कोणत्या कसोटीनुसार? कसोटीचं नाव लिहावं लागेल तुम्हाला, कोणती कसोटी वापरली. 3 कोण एकरूप दाखवले आणि त्याच्यावरून 2 त्रिकोण समरूप दाखवले. कोणत्या कसोटीनुसार? समरूपतेची को कसोटी. म्हणजे आपल्याला प्रमाणात दाखवायची गरज नाही, आपोआप ते प्रमाणात झाले. कारण 2 त्रिकोण समरूप दाखवले म्हणजे त्याच्यात दोन्ही अटी पूर्ण झाल्या, त्याच्या संगत बाजू प्रमाणात आहेत आणि त्याचे संगत कोण सुद्धा एकरूप आहेत. मग आपण इथं शॉर्ट मध्ये हे 2 त्रिकोण काय केलेले, शॉर्ट मध्ये म्हणजे 6 घटक इथं दाखवायची गरज नाही. तर कसोटीचा अर्थच आहे त्या ठिकाणी की 3 या 3 अटींची पूर्तता झाली की बाकीच्या राहिलेल्या 3 अटींची पूर्तता ही आपोआप होते, म्हणजे झालेली आहे. म्हणजे आपल्याला तिथं वेळ थोडासा वाचणार आहे आणि आपल्याला 2 त्रिकोण समरूप पण दाखवता येणार आहे. लक्षात आलं? मग आता त्यावेळेस समजा आपण समरूप त्रिकोण दाखवले, 2-3 कोण एकरूप दाखवले आणि समरूप दाखवले की आपण तुम्ही बाजू त्याच्या प्रमाणामध्ये घेऊ शकता. पण बाजू घेताना सुद्धा कशा घ्याव्या लागतील? ज्या पद्धतीनं तुम्ही हे 2 त्रिकोण समरूप कोणत्या संगतीनुसार दाखवलेले आहेत, तर एबीसी संगत पी क्यू आर. आता संगती अशी सुद्धा असू शकते ना. आता काय वेळेस काय होईल, एबीसी संगत आपण अशी लावलेली क्यू आर पी, संगती बदलली की त्याच्या संगत कोण सुद्धा संगत बाजू पण बदलतात. कसे? ए ची संगती कोणाशी लावली आपण? क्यूशी. मग तुम्हाला कसा कोण दाखवावा लागेल, कोणते कोण एकरूप दाखवावे लागतील? ए एकरूप क्यू, बी एकरूप आर आणि सी एकरूप पी. बघा, संगती बदलली की त्याचे संगत कोण संगत बाजू दोन्ही बदलतात. म्हणून संगती महत्वाची म्हटलेली. कोणत्या संगतीनुसार हे पाहावं लागतं आपल्याला, बरोबर आहे. आणखी त्याच्यामधला शॉर्ट फॉर्म आहे अजून, जो की आपण सर्वात जास्त वापरणार आहेत त्या प्रकरणामध्ये. 2 त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी जी जास्त कसोटी वापरणार आहेत आपण, ती आहे महत्वाची को कसोटी. आता को कसोटी म्हणलं की 3 कोणाच्या ऐवजी 2च कोण आले. आता बघा किती आणखी शॉर्ट मध्ये झालं, किती सोपं झालं. तुम्हाला जर 2 त्रिकोण समरूप दाखवायचे असतील तर तुम्ही त्या त्रिकोणाला 3 कोण असतात, त्या त्रिकोणाचे कोणतेही 2 कोण, मी कोणतेही 2 कोण म्हणते, कोणतेही 2 संगत कोण काय करा, एकरूप दाखवा आणि डायरेक्ट त्याच्यावरून लिहा की ते 2 त्रिकोण समरूप आहेत. बघा आणखी शॉर्ट मध्ये झालं, म्हणजे तुम्हाला ते 4 घटक कमी झाले. आणखी 2च घटक दाखवायचे. कोणते 2 घटक दाखवायचे? 2च कोण दाखवायचे. ही कसोटी सर्वात जास्त वापरतो आपण या प्रकरणामध्ये, कारण छोटी कसोटी आहे आणि आपल्याला 2 त्रिकोण समरूप जेव्हा दाखवायचे असतात तेव्हा आपल्याला ती 2 त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी ह्या छोट्या कसोटीचा आपण जास्तीत जास्त वापर करतो. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, संगती समजा तुम्ही कुठली घेतली, मी संगती बदलतो थोडीशी. ए बी सी मी संगत त्रिकोण तेच आहेत
उदाहरणार्थ घ्या, मी घेतले की समजा QPR. ओके. आता मला काय वाटलं की मला समजा या आकृतीमध्ये माप जर दिलेले असतील तर ए हा समजा 60 अंशाचा आहे गृहीत धरा आणि Q पण 60 अंशाचा किंवा 50 अंशाचा म्हणू आपण. 60 म्हणलं समरूप होईल. चला 50 घेऊ. हा 50 आहे, हा 50 आहे आणि बी कोण समजा 55 आहे आणि बीचा संगत कोण हा आहे, हा पण 55 आहे. मग तुम्हाला दोन कोण माहिती आहेत. आता लक्षात घ्या कसोटीचा वापर कसा करायचा असतो बघा. आता को कसोटी वापरायची आपल्याला. आता कोणाचे माप माहिती आहेत आपल्याला, बरोबर. आता इथं संगती कशी लावणार बघा, ए ची संगती क्यू शी लावावं लागणार आहे, कारण ए या कोणाचं माप आहे 50, क्यू कोणाचं माप सुद्धा 50च आहे. म्हणजेच कोण ए एकरूप कोण क्यू, कारण दोन्हीचं माप काय दिलेलं आहे, दोन्हीचं माप 50 दिलेलं आहे, 50 अंश दिलेलं आहे. लक्षात आलं. मग तुम्हाला दुसरा कोण दाखवायचा आहे, कोण बी चं माप माहिती आहे, बी आणि कोण कुठला समान आहे पी, कारण दोन्हीचं माप तुम्हाला दिलेलं आहे, ते माप आहे 55 अंश. त्याच्यावरून तुम्ही एकरूप लिहिले. दोन कोणांच्या जोड्या, संगत कोणांच्या जोड्या तुम्ही एकरूप दाखवल्या, याच्यावरून डायरेक्ट लिहायचं. मग काय लिहायचं, त्रिकोण. कुठला त्रिकोण, आता संगती जशी दिली तशीच लिहा. ABC समरूप त्रिकोण. त्रिकोणाचं दुसरं नाव कसं लिहावं लागेल, QPR. QPR कशावरून तुम्ही समरूप दाखवले, दोनच कोण एकरूप दाखवलेत आपण, तर तुम्ही इथं काय वापरलं, समरूपतेची कोको कसोटी. संपलं. बाकीचे 4 घटक आपोआप पूर्तता झाली त्याची. म्हणजे तुम्हाला जर दाखवायचं असेल, आता तुम्ही दाखवू शकता, कारण हे दोन त्रिकोण तुम्ही समरूप दाखवलेत. तुम्हाला जर समजा उदाहरणामध्ये दाखवायचं असेल की सी कोण आणि आर कोण एकरूप दाखवायचं असेल, दाखवू शकता. कारण का, आता दोन त्रिकोण समरूप झाले म्हणल्यावर तिसरा पण कोण काय झाला, एकरूप झाला ना. माप माहित नाही, पण समरूप असल्यामुळे समरूपतेची व्याख्याच काय सांगते, ज्या त्रिकोणाचे 3 कोण एकरूप आणि 3 बाजू प्रमाणात असतील तेच त्रिकोण समरूप असतात. आपण को कसोटी वापरून काय केलं, दोनच कोण एकरूप दिले, आपल्याला माप माहिती होते म्हणून आपण काय केलं, 2 कोण एकरूप दाखवले, त्याच्यावरून 2 त्रिकोण समरूप दाखवले. बाकीच्या अटींची पूर्तता आपोआप झाली आहे. हे जर 2 कोण तुम्हाला एकरूप दाखवायचे असेल तर दाखवू शकता. आता काय लिहावं लागेल, समरूप त्रिकोणाचे संगत कोण, आणि त्याच्या बाजूचं जर तुम्हाला प्रमाणात दाखवायचे असतील तर ते पण दाखवू शकता, कारण ते 2 त्रिकोण समरूप झालेले आहेत म्हणजे त्याच्या बाजू पण प्रमाणात आहेत, झालेले आहेत. माप जरी माहित नसतील तरी तुम्ही डायरेक्ट लिहू शकता की त्याचे बाजू प्रमाणात तुम्ही दाखवू शकता. हा याचा फायदा आहे. म्हणून ही कसोटी सर्वात जास्त वापरणार आहेत आपण. म्हणून ह्याचा वापर कसा करायचा उदाहरणामध्ये ते लक्षात घ्या. आणि हे समजलं की ह्याच्यावरचा तुम्हाला पुढचा जो भाग आहे आपला, म्हणजे सराव संच 1.3 आहे, तो अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. पुढची कसोटी आहे आपल्याला पाहिजे, आता क्वचित आपण त्या वापरणार आहोत, पण आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या आहेत म्हणून आपण त्या थोड्याशा इथं पाहूया. पुढची कसोटी आहे कोको झाली. पुस्तकामध्ये कोको कसोटी वगैरे वाचा, थोडस वाचन करा. समरूपतेची बाकोबा कसोटी. समरूपतेची बाकोबा कसोटी. आता नावामध्येच बघा, बाकोबा कसोटी. काय सांगितलं की समजा 2 त्रिकोण आहेत, हे 2 त्रिकोण आहेत,
बाकोबा म्हटल्यानंतर इथं दोन बाजू आल्या, बा को बा, दोन बाजू आणि एक कोन. तर समरूपतेची बाकोबा कसोटी काय म्हणते की समजा याचं माप तुम्हाला दिलेलं आहे 4 एबीच. मी काय करतो, एबीसी संगत पी क्यू आर घेतो आणि ही दिली 8. त्यानंतर बीसी तुम्हाला समजा दिलेली आहे 3, ही दिली आहे 6 आणि कोण तुम्हाला इथला दिलेला आहे बी कोण, हा दिलेला आहे 55 अंश, हा पण 55 अंश दिलेला आहे, असं गृहीत धरा. तर तुम्हाला बाकोबा कसोटी कशी वापरता येते बघा, की आता बाकोबा म्हणलं की दोन बाजू कोणत्या आणि कोण कोणता घ्यायचा. तर ए बी बाजू माहितीये, बीसी बाजू माहितीये. ए बी आणि बीसी या दोन बाजूंमुळे तयार होणारा कोणच एकरूप दाखवता आला पाहिजे आपल्याला, म्हणजे हाच कोण घ्यावा लागेल. इकडचा सी कोण ए कोण घेऊन चालणार नाही, तो दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोणच एकरूप पाहिजे. समजा बीसी बाजू माहिती, एसी बाजू माहिती आहे, तर तुम्हाला सी कोण घ्यावा लागेल एकरूप. सी कोणाशी समजा इथं जी दिलेला असेल, ज्या बाजू दिलेल्या असतील तो कोण समाविष्ट कोण घ्यावा लागेल तुम्हाला. ही महत्वाची इथं अट आहे, लक्षात घ्या बाकोबा कसोटीमध्ये. मग आता इथं पहा की आपल्याला दिलेलं आहे, समजा ए बी ची लांबी दिली आहे 4, त्याचबरोबर बीसी ची लांबी दिली आहे आपल्याला 3 आणि कोण बी दिलेला आहे 55 अंश. तसंच आपल्याला पी क्यू आर चं पण दिलेलं आहे. पी क्यू दिलेली आहे 8, क्यू आर दिलेली आहे 6 आणि कोण क्यू दिलेला आहे 55 अंश. तर तुम्हाला काय करावं लागेल, ए बी संगत पी क्यू असणार आहे. संगती बघा, 4 अंश छेद 8, 4 ने भाग जातो 1/2. गुणोत्तर काय आलं, ए बी छेद पी क्यू चं गुणोत्तर 1/2 आलं. बीसी छेद गुणोत्तर काढू आपण क्यू आर. तुम्ही म्हणाल मी गुणोत्तर का काढायलोय, कारण गुणोत्तर समान पाहिजे ना. 3 1 3, 3 2 6, 1/2, म्हणजे दोन बाजूंचं गुणोत्तर समान आलं. कुणाचं, ए बी छेद पी क्यू बरोबर आहे बीसी छेद क्यू आर. आणि कोण कुठला एकरूप आहे, कोण आहे बी एकरूप कोण क्यू. दोन बाजू प्रमाणात आहेत आणि एक कोण एकरूप आहे. याच्यावरून लिहिता येतं तुम्हाला की त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर. कोणत्या कसोटीनुसार, बाकोबा. लक्षात आलं बघा, दोन बाजू प्रमाणात दाखवायच्या, एक कोण एकरूप दाखवायचा, समाविष्ट कोण एकरूप दाखवायचा. त्याच्यावरून तुम्हाला लिहिता येईल की हे दोन त्रिकोण समरूप आहेत आणि बाकीचे घटक त्याची पूर्तता आपोआप झाली. लक्षात येत आहे. त्याच्यानंतरची कसोटी आहे बाबा. आता बाबा म्हणले की लक्षात आलं असेल तुमच्या, समरूपतेची बाबा कसोटी. ही कसोटी काय सांगते, बाबा म्हणलं की 3 बाजू आल्या बघा. आधी तुम्हाला काय करावं लागेल, इथं 3 बाजू प्रमाणात दाखवावं लागणार आहेत. एबीसी संगत पी क्यू आर जर दाखवलं आपण, तर तुम्हाला ए बी ची संगत बाजू पी क्यू यांचं गुणोत्तर, बीसी ची संगत बाजू क्यू आर यांचं गुणोत्तर आणि एसी संगत पी आर यांचं गुणोत्तर, तिन्ही बाजूंचं गुणोत्तर समान जर होत असेल तर त्याच्यावरून तुम्हाला लिहिता येईल त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर. कशावरून, समरूपतेची बाबा कसोटीनुसार. अशा इथं आपल्याला 4 कसोट्या आहेत. जास्तीत जास्त आपल्याला कोणती वापरायची, कोको कसोटी. हे लक्षात घ्या आणि त्याचा सराव करायचा आहे आपल्याला.
ठीक आहे. याच्यावर आधारित आपला 1.3 आहे, तो 1.3 पुढच्या तासामध्ये आपण घेणार आहोत. ओके.